ठाणे जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका आणि ग्रामीण भागाच्या हद्दीतील वाढत असलेल्या भटक्या श्वानांच्या संख्येमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेबरोबरच सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर भटक्या श्वानांसाठी ग्रामीण भागात वस्तीपासून दूर 4 ते 5 एकर शासकीय जागेवर सुसज्ज निवारा शेड उभारण्यात यावे अशी मागणी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे. जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका आणि ग्रामीण भागाच्या हद्दीतील रस्ते, चौक आणि सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येनं भटक्या श्वानांचा वावर वाढल्याने नागरिकांना विविध प्रकारच्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे. विशेषतः ग्रामीण भागात या समस्येचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी स्वतंत्र आणि नियोजित निवारा केंद्रांची आवश्यकता असल्याचं आमदार डावखरे यांनी निवेदनात नमूद केले. भटक्या श्वानांसाठी निवारा शेड उभारण्याचा विषय यापूर्वी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातूनही घेण्यात आलाय. तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री यांनीही या संदर्भात आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिलेत. त्यामुळे या विषयावर प्रशासकीय पातळीवर तातडीनं पुढील कार्यवाही करण्याची आवश्यकता असल्याचं आमदार डावखरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिलं. प्रस्तावित निवारा केंद्रामध्ये भटक्या श्वानांचं सुरक्षित संगोपन, लसीकरण, निर्विजीकरण, उपचार तसंच आवश्यक पशुवैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देता येतील. यामुळे भटक्या श्वानांच्या व्यवस्थापनाचा प्रश्न अधिक शिस्तबद्ध पद्धतीनं हाताळता येण्याबरोबरच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही प्रभावी उपाययोजना करता येणार असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील उपलब्ध शासकीय जमिनींपैकी ग्रामीण वस्तीपासून दूर 4 ते 5 एकर जागा तातडीने निश्चित करावी अशी मागणी केली आहे. नागरिकांची सुरक्षितता आणि सार्वजनिक आरोग्य या दोन्ही बाबी महत्त्वाच्या आहेत. भटक्या श्वानांची संख्या वाढत असताना या समस्येकडे केवळ तात्पुरत्या उपाययोजनांच्या माध्यमातून न पाहता कायमस्वरूपी आणि शास्त्रोक्त पद्धतीने उपाययोजना करणं आवश्यक आहे. त्यासाठी ग्रामीण भागात स्वतंत्र निवारा केंद्र उभारल्यास भटक्या श्वानांचं लसीकरण, निर्विजीकरण आणि उपचार यासारख्या बाबी व्यवस्थितपणे राबवता येणार आहेत. त्यामुळे प्रशासनानं या प्रस्तावावर तातडीनं सकारात्मक कार्यवाही करावी अशी भूमिका आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी मांडली आहे. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जात आहे, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. क्लस्टरला विरोध नाही, परंतु 5 पट वाढणाऱ्या लोकसंख्येला पाण्यासह इतर सुविधा कशा देणार? मनोज प्रधान यांचा सवाल. ठाणे शहरात क्लस्टर डेव्हलपमेंट राबवण्यासाठी एका कंपनीची स्थापना करण्यात येत आहे. क्लस्टरमुळे गोरगरीब नागरिकांना हक्काचं अधिकृत घर मिळणार आहे, मात्र त्यातून 5 पट लोकसंख्या शहरात वाढणार आहे. त्यांना पाणी, रस्ते कसे पुरवणार? त्यांच्या सांडपाण्याची व्यवस्था करणार कशी? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी उपस्थित केलेत. क्लस्टर डेव्हलपमेंट आणि इतर विषयांवर मनोज प्रधान यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे सवाल उपस्थित केले. क्लस्टर डेव्हलपमेंट राबवण्यासाठी ठाण्यात एक SPV स्थापन करण्यात येणार आहे. आम्ही क्लस्टरच्या विरोधात नक्कीच नाही. ठाण्यातील गोरगरिबांना, झोपडीत राहणाऱ्यांना, अनधिकृत इमारतींमध्ये राहणाऱ्या आणि ज्या धोकादायक इमारतींमध्ये जर क्लस्टर होत असेल आणि परत त्यांना त्यांच्या स्वप्नातील घरं मिळत असतील तर त्यास विरोध करायचं कोणतंही कारण नाही. मात्र या डेव्हलपमेंटसाठी साधारण 8चा FSI देण्यात येणार आहे. जर क्लस्टरमध्ये आपण 8चा FSI दिला तर भारतामध्ये एक रेकॉर्डच होईल.
1500 हेक्टर म्हणजे साधारणतः 3000 एकरच्या वर हे डेव्हलपमेंट होणार आहे. 4-5 वर्षांपूर्वी आपण हायकोर्टामध्ये आमच्याकडे पाणी पुरवठा मुबलक आहे म्हणून आम्ही नवीन, तर काही महिन्यांपूर्वी महासभेत आयुक्तांनी ठाण्यात 31 MLD पाण्याचा तुटवडा असल्याची कबुली दिली आणि असं असताना आपण जरी फेज वाईज आता 6 क्लस्टर सुरू केले असतील, परंतु 42 क्लस्टरमध्ये साधारणतः 3000 एकरवर घरांची निर्मिती केली जाणार असून 8च्या FSIनं जर बांधकाम केलं जाणार असेल तर 5 पट लोक ठाण्यात राहायला येतील. आज मितीला ठाणे शहरात आता जे राहणारे लोक आहेत त्यांनाच जर आपण पाणी देऊ शकत नसलो, त्यांच्या जर सांडपाण्याची आपल्याकडे सुव्यवस्था नसेल, आपल्याकडे रस्ते नसतील, तर 5 पट लोक या शहरात राहायला आली तर काय होईल, हा प्रश्न सगळ्या ठाणेकरांनी विचारला पाहिजे. अशा प्रकारचं क्लस्टर जेव्हा तुम्ही काम सुरू करताय, नागरी सहभाग याच्यात असावा. इतके मोठे प्रोजेक्ट आपण चालू करतोय, मग ते रिंग रेल्वेचा असो, तो अमेझॉनचा असो, ठाणे बोरिवली बोगदा प्रकल्प असो, उन्नत रस्ता असो, त्यामध्ये कुठेही नागरिकांचा सहभागच घेतला नाही, नागरिकांचं म्हणणं ऐकून घेतलं नाही. कुठेतरी हे थांबवा. आमचा क्लस्टरला विरोध नाही, परंतु आजूबाजूच्या लोकांचा विचार करावा. तुम्ही पुढे सोयीसुविधा त्यांना कशा देणार आहात याचा विचार करावा आणि मगच सुरुवात करावी, असं प्रधान यांनी सांगितलं. की 4-5 वर्षापूर्वी आपण हायकोर्टमध्ये लिहून दिलं होतं की आमच्याकडे पाणी पुरवठा मुबलक आहे म्हणून आम्ही नवीन परवानग्या देतोय. एक PI होती, त्याचं उत्तर ॲफिडेव्हिटवर महानगरपालिकेने हे दिलेलं. आज जेव्हा महासभा झाली तेव्हा महासभेत आयुक्तांनी उत्तर दिलं की आपण 31 MLD शॉर्टेज पर डे आपल्याला आहे. आणि असं असताना आपण भले फेज वाईज आता 6 क्लस्टर सुरू केले असतील, पण 42 क्लस्टरमध्ये साधारण 3000 एकरचं डेव्हलपमेंट करतोय, 8च्या FSIनी करतोय. म्हणजे तुम्ही विचार करा की किती पट लोक या ठाणे शहरात राहायला येतात. आणि मग जर ठाणे शहरामध्ये आत्ता जी राहणारी लोक आहेत त्यांनाच जर आपण पाणी देऊ शकत नसू, त्यांना जर आपण सांडपाण्याची काही आपल्याकडे व्यवस्था नसेल, आपल्याकडे रस्ते नसेल, आपल्याकडे कित्येक गोष्टीची कमी आहे, त्याच्या जर 5 पट लोक ह्या शहरात ह्या भागात राहायला आली तर त्यांची काय अवस्था होणार आहे, हा प्रश्न सगळ्या ठाणेकरांनी विचारला पाहिजे. माझं असं मत आहे की ह्याच्यावर अशा प्रकारचे क्लस्टर जेव्हा तुम्ही कामं सुरू करतायत, नागरी सहभाग ह्याच्यात असावा. इतके मोठे प्रोजेक्ट आपण चालू करतोय, मग ते रिंग रेल्वेचा असो, तो अमेझॉनचा असो, टनलचा प्रोजेक्ट असो, उन्नत रस्ता असो, आपण कुठेही नागरिकांचा सहभागच त्याच्यात घेतलेला नाहीये, नागरिकांचं म्हणणंच ऐकून घेतलेलं नाहीये. तर कुठेतरी हे थांबवावं. मला क्लस्टरला मी वारंवार सांगतो की विरोध नाही, पण आजूबाजूच्या लोकांचा विचार करावा. तुम्ही पुढे सोयी त्यांना कशा देणार आहेत याचा विचार करावा आणि मगच ह्याला सुरुवात करा. अहिल्यादेवी होळकर घाटाच्या माहिती फलकाचं अनावरण, आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते उद्घाटन. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त धनगर प्रतिष्ठान यांच्या वतीने ठाण्यातील मासुंदा तलाव येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाटाच्या माहिती फलकाचं अनावरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या माहिती फलकाचं उद्घाटन आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते करण्यात आलं. धनगर प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात आलेल्या मागणीनुसार आमदार निरंजन डावखरे यांच्या आमदार निधीतून मासुंदा तलाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकालगत असलेल्या घाटाच्या फलकाचं सुशोभीकरण करण्यात आलं. तसंच येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाट असं नामफलक आणि अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची माहिती देणारा माहिती फलक उभारण्यात आला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून या माहिती फलकाचं अनावरण करण्यात आलं. यावेळी समाजाचे नेते शंकरभाई विरकर, बाबासाहेब दगडे, संदेश कवितके यांच्यासह धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या सचिव गायत्री गुंड तसंच अनेक मान्यवरही उपस्थित होते. यावेळी धनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकंडे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची मूर्ती आणि घोंगडे देऊन समाजाच्या वतीने आमदार निरंजन डावखरे यांचे आभार मानले.
यावेळी आमदार डावखरे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाटालगत असलेल्या स्मारकातील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण 1988 मध्ये झाल्याचं सांगितलं. त्यावेळी आपले वडील स्वर्गीय वसंतराव डावखरे महापौर होते आणि त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला होता. आज याच ठिकाणी घाटाचा माहिती फलक उभारण्याचं काम करण्याची संधी धनगर समाजानं आपल्याला दिली आहे, त्यामुळे आपल्याला अभिमान वाटतो. यासाठी आपण समाजाचे आभार मानत असल्याचंही डावखरे यांनी सांगितलं. या माहिती फलकाच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची महती युवा पिढीसह सर्वसामान्य नागरिकांना समजणार असून त्यांच्या प्रेरणादायी कार्याची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत होणार असल्याचं डावखरे यांनी सांगितलं. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धनगर प्रतिष्ठानचे सचिव तुषार धायगुडे, उपाध्यक्ष राजेश विरकर, खजिनदार अनिल जरग, कार्यकारिणी सदस्य अविनाश लबडे, सुरेश भांड, उत्तम यमगर, सल्लागार मनोहर विरकर, सूर्यकांत रायकर यांच्यासह अनेक कार्यकर्तेही उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्येनं समाज बांधवही उपस्थित होते. आज या इकडे पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या साठी या इकडे जो माहितीचा एक दस्त या इकडे उभा केलेला आहे. निश्चितपणे ठाणेकरांसाठी हा तलावपाळीचा परिसर हा एक आपुलकीचा, एक आठवणींचा आणि एक मानाचं स्थान आहे. त्या तिकडे निश्चितपणे आपण बघतो की वर्षातनं दोन्ही वेळा समाजातली आणि वेगवेगळ्या घटकातली लोक आवर्जून या इकडे अभिवादन करण्यासाठी येत असतात. हे स्थान त्या दृष्टिकोनाने अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर 1988 साली डावखरे साहेबांच्या हस्ते या इकडे पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं पुतळा या इकडे अनावरण करण्यात आलं होतं आणि आज या इकडे या दस्ताचं मला माझ्या निधीच्या माध्यमाने करण्याची संधी समाजाच्या वतीने भेटली. मी खरंच स्वतःला भाग्यवान समजतो की समाजाने ही संधी दिली. त्याच्यासाठी मी मनापासून समाजाचे आभार मानतो. साहेब, आपल्या माध्यमातून 100 वर्षांच्या माहितीवर या सगळे ठिकठिकाणी आपण हे कामं करतात, काय सांगायला? ते आपल्या भावी पिढीला आपला इतिहास माहिती असला पाहिजे आणि ज्याचा इतिहास हा उज्ज्वल असतो, हे ज्याच्या पुढच्या पिढीला माहिती असेल त्या पुढच्या पिढीचं तेव्हाच जाऊन भविष्य उज्ज्वल होईल. त्याच्यामुळे इतिहासाची आठवण करून देण्याचं काम निश्चितपणे या माध्यमाने आणि आठवण करून प्रेरणा देण्याचं काम या स्मारकाच्या माध्यमाने होईल असा विश्वास मला आहे. वाहतूक ऑपरेटरसाठी व्यावसायिक वाहने खरेदी करण्यासाठी सोपी आणि विश्वासार्ह कर्ज सुविधा. कर्ज मर्यादा 1 कोटी रुपयांपर्यंत, 5 वर्षांची परतफेडीची मुदत, आकर्षक व्याजदर. TJSB फ्लीट टर्म लोन. TJSB सहकारी बैंक लिमिटेड, भरोसे का बैंक, भविष्य का बैंक. एसेट बॅक्ड क्रेडिट लोन. व्यवसाय आणि आर्थिक गरजांसाठी मालमत्तेवर आधारित कर्ज. कर्ज मर्यादा 5 कोटींपर्यंत, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी. विश्वासार्ह वित्तीय भागीदार तुमच्या प्रगतीसाठी. TJSB एसेट बॅक्ड क्रेडिट लोन. TJSB सहकारी बैंक लिमिटेड, भरोसे का बैंक, भविष्य का बैंक. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा. कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी. TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी. TJSB सहकारी बैंक लिमिटेड, भरोसे का बैंक, भविष्य का बैंक. तिरंगाच्या साक्षीने राष्ट्रभक्तीचा जागर, ओळा माजिवड्यात भव्य तिरंगा यात्रेचं आयोजन. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत ओळा माजिवडा विधानसभा मतदारसंघात बुधवारी भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्तकनगर येथे झालेल्या या यात्रेत युवा, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या यात्रेला सुरुवात झाली. हातात तिरंगा घेत नागरिकांनी परिसरातून मार्गक्रमण करत राष्ट्रभक्तीचा संदेश दिला. स्वातंत्र्याचा अभिमान, राष्ट्रीय एकात्मता आणि देशाप्रतीची निष्ठा अधिक दृढ करण्याचा संदेश या यात्रेतून देण्यात आला.
हर घर तिरंगा अभियान केवळ प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्यापुरते मर्यादित नसून तिरंग्याशी जोडलेली देशभक्तीची भावना प्रत्येक नागरिकाच्या मनात रुजवणं हा या अभियानाचा उद्देश आहे. याच भावनेतून तिरंगा यात्रेच्या माध्यमातून नागरिकांना राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यात आला. या यात्रेत श्री साईबाबा मंदिर संस्थान, भारत विकास परिषद, चिराणी विद्यालय आणि ब्राह्मण विद्यालय यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. विशेष निमंत्रित मेजर शशिकांत साळुंखे आणि मेजर गणेश वाळावळकर यांचीही उपस्थिती नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरली. यावेळी आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी नागरिकांशी संवाद साधला. तिरंगा हा देशाच्या स्वातंत्र्याच्या, शौर्याचा, त्यागाचा आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या गौरवशालीचं प्रतीक आहे. हर घर तिरंगाच्या माध्यमातून राष्ट्रभक्तीची भावना प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प करूया, असं आवाहन देखील त्यांनी केलं. यावेळी ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर कृष्णा पाटील, भाजपचे गटनेते मुकेश मोकाशी, नगरसेवक सीताराम राणे, नगरसेविका स्नेहा आमरे, अनिता ठाकूर, आशादेवी बहादूर सिंग, ठाणे शहर भाजपचे उपाध्यक्ष राम ठाकूर, श्रुती महाजन, रमेश आमरे यांच्यासह मंडल पदाधिकारी, भाजपचे कार्यकर्ते आणि नागरिकही उपस्थित होते. तिरंगा यात्रेच्या आयोजनासाठी नगरसेवक वैभव कदम आणि राजेश सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले. तिरंग्याचा सन्मान, स्वातंत्र्याचा अभिमान आणि राष्ट्रभक्तीची भावना घराघरात पोहोचवण्याचा संदेश देत ही यात्रा उत्साहात पार पडली. साहेब, हर घर तिरंगा या अभियान अंतर्गत तिरंगा यात्रा आहे. अजून सांगायला काय सांगाल? हर घर तिरंगा अभियानाच्या अंतर्गत आपण बघतोय की पूर्ण देशामध्ये अनेक ठिकाणी रॅलीज निघत आहेत. आज या इकडे ओळा माजिवडा विधानसभेमध्ये ही तिरंगा रॅली निघाली आहे आणि अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद आणि मोठ्या संख्येने नागरिक याच्यामध्ये सामील होत आहेत हे आपण बघतोय. खऱ्या अर्थाने देशाची एकता, अखंडता याचं प्रतीक ही रॅली आहे आणि त्याच्यामुळे यावर्षीचं हर घर तिरंगा अभियान हे अजून एक महत्त्वाचा विषय त्याच्यामध्ये आहे की वंदे भारत हे पण वंदे मातरमचं जे गीत आहे ते वंदे मातरमच्या गीतलाही एक त्या इकडे दशकपूर्ती होते. त्याच्यामुळेच या सगळ्या गोष्टीला एक अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि मोठ्या संख्येने लोक याच्यामध्ये जमत आहेत. ही आपली ही एकतेची रॅली याच्यामध्ये सगळेजण एकत्र आले. जातीय, धर्मीय, पंथीय सर्वच लोक याच्यामध्ये एकत्र आले. असं एक धोरण आहे की सेल्फी काढून याच्यामध्ये या अभियानामध्ये वेगवेगळे उपक्रम घेत असताना सेल्फी विथ तिरंगा हा एक कार्यक्रमही याच्यामध्ये सामील आहे.